तिकडे पूनम इस्टेट सोसायटीत किरीट सोमय्या दाखल झाली आहे। हे पूनम इस्टेट सोसायटी ही तीच सोसायटी आहे जिथे आज सकाळपासून आंदोलनं सुरू आहेत। याच ठिकाणी सोसायटीच्या बाहेर गेल्या वेळेला मोठा राडा झाला होता। याही वेळेला इथे मोठा राडा होण्याची शक्यता आहे। काही बकरे सोसायटीच्या बाहेर आणण्यात आले। बकरी ईद आहे आणि त्यावेळेला कुर्बानी दिली जाते बकऱ्याची आणि ती सोसायटीच्या बाहेरच्या किंवा लगतच्या भर जागेत गेल्या वेळेला देण्यात आली होती आणि त्यावरनं मोठा वाद झाला होता। रमेश शर्मा आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। रमेश, याबद्दल काय माहिती? आणखीन मोठा पोलीस बंदोबस्त, धक्काबुक्की, हाणामारी सगळं काही सुरू दिसतंय। पाहिलं तर किरीट सोमय्या आले होते। किरीट सोमय्या आतमध्ये गेले आणि आतमध्ये गेल्यानंतर ते बाहेर आले आणि मीडियाला ते आपलं प्रतिक्रिया देत होते। त्यानंतर बजरंग दलचे काही कार्यकर्ता होते, त्यांना पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलं आणि त्या ताब्यामध्ये घेतल्यानंतर ही वाद पेटला आणि जे कार्यकर्ता होते ते जय श्रीराम घोषणाबाजी करत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आहेत आणि पोलीस आणि जे आंदोलन करत आहेत त्यांच्यामध्ये वाद पाहायला मिळाला आणि आतापर्यंत तो वाद असं सुरू आहे। त्यांना शांत करण्याचा प्रयत्न एकीकडे केले जात आहेत। काल रात्री अशा प्रकारच्या घटना झालं होतं। रात्रीही असंच सोसायटीच्या बाहेर सगळे एकत्र झाले होते। आतमध्ये जे बकरा आहे त्या बकरीला बाहेर काढावं असं मागणी करण्यात येत आहे। तर किरीट सोमय्या जेव्हा बाहेर आले त्यांनी मीडियाला प्रतिक्रिया देत असताना त्यांनी सांगितलं की काही बकरा बाहेर काढण्यात आले आहे, तर काही अजूनही बाहेर काढण्याचं संध्याकाळपर्यंत बाहेर काढण्यात येणार आहे। त्यानंतर हे वाद थोडका संपला होता, परंतु एक बजरंग दलचा कार्यकर्ता होता, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। तेव्हाही वाद पेटलं। जे आंदोलन करत आहेत त्यांना वाटलं की त्यांनी त्याला ताब्यामध्ये घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन जात आहेत। त्यानंतर हे प्रकरण चिघळण्याचा प्रयत्न केला। बरोबर रमेश, गेल्या वेळेला हीच ती सोसायटी जिथे सोसायटी लगतच्या किंवा सोसायटीच्या आवारातल्या जागेमध्ये कुर्बानी देण्यात आली होती आणि त्यावरनच वाद पेटला होता। यावेळेला तर काल इकडे रूट मार्च करण्यात आला, तरी सुद्धा एवढी परिस्थिती आहे। काय स्थानिकांचं म्हणणं आहे? तुम्हाला सांगू तर मीरा भाईंदर मध्ये दोन ठिकाणी असा वाद आपल्याला पाहायला मिळत होता। एक क्लस्टर पूनम इस्टेट क्लस्टर सोसायटी आहे, तर जेपी इन्फ्रा त्या सोसायटीवर बाहेर पोलिसांनी लॉंग मार्च काढला होता। त्यानंतर तिथे परिस्थिती शांत आहे, तिथे काहीही घडलं नाही। तर ही जिथे हाणामारी झाली ही दुसरं ठिकाण आहे। हे मीरा रोडचा दुसरा भाग आहे। पूनम इस्टेट क्लस्टर या इमारतीचं नाव आहे। या इमारतीमध्ये 3-4 दिवस पूर्वी एक शेड उभारण्यात गेलं, त्याचं काहीही परवानगी सोसायटीमध्ये असणाऱ्या मुस्लिम जे एक समाज आहे त्याच्याकडे नव्हता आणि त्या सोसायटीचा दुसरा समाज याचा विरोध करत होता। 3-4 दिवस पासून पोलिसांकडे धाव घेतला आणि माफ करा, मीरा भाईंदर महानगरपालिकाकडून धाव घेतत होतं आणि यानंतर काल तो स्टेट पोलीस आणि महानगरपालिकाच्या अधिकाऱ्याच्या दबावानंतर काढण्यात आलं आणि जे बकरे सोसायटीच्या आतमध्ये ठेवले आहेत। और ऐसे में अपना विरोध प्रदर्शन करने के लिए एक कार्यकर्ता अपने हाथ में सुअर लेके आता है सोसाइटी के सामने और उसी को रोका जाता है और कहीं न कहीं पुलिस द्वारा बल का प्रयोग करते उन्हें खदेड़ा जाता है, उनको हिरासत में लिया जाता है। और वहीं अभी बजरंग दल और वीएचपी के जो लोग हैं वो आरोप लगा रहे हैं कि पुलिस ने उनके ऊपर लाठीचार्ज किया, उन्हें मारा एक तरीके से। तो जो माहौल है, जो स्थिति है यहाँ पर पूरी तरह बिगड़ते हुए आप देख सकते हैं। और एक तरीके से कुछ ही समय पहले किरीट सोमय्या जो बीजेपी के नेता है वो आए थे, अंदर पुलिस से बातचीत करके ये आश्वासन देके गए कि नियमों के तहत बकरे यहाँ से बाहर निकाले जाएंगे कुछ ही समय में और नज़दीकी बुचड़खाने में भेजे जाएंगे। लेकिन एकाएक जिस तरीके से स्थिति खराब हो गई है, कुछ ही समय पहले बीजेपी और वीएचपी और बजरंग दल के कार्यकर्ता सुअर लेके यहाँ पर पहुँच गए एक तरीके से विरोध करने के लिए। तो पुलिस ने उनको रोका, खदेड़ा और आप देख सकते हैं पूरी हिंसक झड़प यहाँ पर हुई है। स्थिति अभी पूरी तरह नियंत्रण में नहीं आई है। पुलिस बल लगातार यहाँ पर बढ़ाया जा रहा है और एक तरफ से वीएचपी और बजरंग दल के जो कार्यकर्ता है वो आरोप भी लगा रहे हैं कि पुलिस ने उनके ऊपर लाठीचार्ज किया, उन्हें मारा है। तो ये स्थिति यहाँ पर तनावपूर्ण लगातार बनी हुई है। पण मग आता इथे परिस्थिती काय आहे? पोलीस अतिरिक्त कुमक पोलिसांची आणण्यात आले का?
आणि मुळात इथे कुर्बानी देऊ नये अशा प्रकारचा पालिकेचा नियम आहे. तर आता हे सोसायटीतला मंडप आणि बाकीच्या सगळ्या व्यवस्था हटवण्यात आल्यात का? आपण ही दृश्य पाहतो. थोड्या वेळापूर्वीची असं बोललं जातं की इथे बजरंग दलाचे कार्यकर्ते इथे काही जण पोचले आणि जर का बकऱ्यांना इथे बळी दिलं जात असेल तर त्यांनी इथे डुक्कर आणलं होतं. अर्थात ते प्रतिकात्मक होतं का खरं होतं हे या हाणामारीत काही लक्षात येत नाही आहे. पण पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना धरलं. काही जणांना छोटा लाठीचार्ज अल्प लाठीचार्ज करण्यात आला किंवा लाठ्या मारून त्यांना हटवण्याचा प्रयत्न झाला. मोठ्या प्रमाणात आंदोलक इथे जमले होते आणि इथे हे आंदोलक स्थानिक आणि पोलीस यांच्यामध्ये हा चांगला